इतिहास माहीत नसतो ते भविष्य घडवू शकत नाही, कारण त्यांचा नेहमी वर्तमानाशी संघर्ष सुरू असतो. इतिहासापासून धडा घ्यायचा असतो, वर्तमानासोबत समन्वय करायचा असतो आणि भविष्य घडवायचं असतं. आज त्याच्या उलट दिशेने आम्ही चाललो आहे. इतिहासातून पिढा घेतो, धडा घेत नाही. वर्तमानाशी समन्वय न करता आम्ही संघर्ष करतो आणि मग भूतकाळाची चिंता करतो. भूतकाळाचं चिंतन करायचं असते, चिंता करायची नसते. हे आम्ही या कार्यक्रमातून संदेश देण्याचा प्रयत्न केला. आज या कार्यक्रमामध्ये जे स्वातंत्र्यामध्ये जे महापुरुषांनी जे बलिदान दिले त्यांना सुद्धा इथे आठवण करण्यात आली. आणि त्याचप्रमाणे बापूंना सुद्धा आठवण करण्यात आली. क्रांतिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा इथे त्यांचं आठवण करण्यात आली. बाबासाहेबांसाठी आमच्या नामांतरण, मराठवाडा नामांतरणासाठी आमचं एक चुलत भावाने सॅक्रिफाय केलेलं आहे. त्यांनी बलिदान दिलेलं आहे. नागपूरचं पहिलं बलिदान 4 ऑगस्ट 1978 रोजी किशोर बाळकृष्ण काकडे यांनी दिलेलं आहे. तर आमची लेगसी आहे ती. आम्ही स्वातंत्र्यासाठीही लढलो, समतेसाठीही लढलो आणि आम्ही लढत राहू. मी आता शेतकऱ्यांसाठीही लढतो. कुठलंही आंदोलन असलं की आम्ही समोर असतो, कारण आमचं ते ब्लड आहे, ब्लड लाईन आहे ती आमची. आम्ही सत्तेसोबत कधीच नसतो, आम्ही संघर्षासोबत नेहमी राहिलो आहे. कारण संघर्ष रस्त्यावर जर केला नाही तर सत्ता माजून जाते. हे आम्हाला आलेला अनुभव जो आहे सगळ्या जनतेला येतो आहे आणि ते सांगायचा आम्ही प्रयत्न करतो आहे. काकडे परिवारांनी आपलं रक्त देऊन स्वतंत्र केलेल्या भारताला आज अगर सत्तेमध्ये असणारे काही व्यक्ती अगर त्यांना धुळा करण्याचं काम करत तर काकडे परिवार आता बी फ्रीडम फायटरसारखे आज बी लढण्यासाठी तयार आहे का? मी तर अजूनही लढतोच आहे. जेव्हा मोदीची तुती बोलत होती 2014मध्ये, तेव्हा अविनाश काकडे त्यांचं ऑफिस घेरत होता बनारसमध्ये. शेतकऱ्यांना आणि BHUच्या सगळ्या लोकांना, पोरांना घेऊन 2,500 लोक सोबत घेऊन गेलो होतं आणि ऑफिस घेरलं होतं. त्यावेळेस ते एक शब्द कोणी बोलायला तयार नव्हतं मोदींच्या विरोधात. मी त्यावेळेसही केलं की शेतकऱ्याच्या जमिनी हरामात हडकू नका कोणी, कारण त्यांनी जो नवीन कायदा आणला होता त्या कायद्यात अमेंडमेंट केले होते शेतकरी लँड ॲक्विजिशनच्या कायद्यात. त्याच्या विरोधात मी तिथं पहिलं आंदोलन केलं होतं. काकडे परिवारचे सगळे मान्यवत आहे आणि आपण दुसऱ्याशी वार्ता करूया, जाणून घेऊ तुमचं काय मत. शहीद कृष्णराव काकडे 1942चे शहीद कृष्णराव काकडे आहेत, जे जवळ जे अमर शहीद कृष्णरावजी काकडे आहेत. 1942चे स्वातंत्र्य सैनिक आणि लाल सैनिक बिपिन मास्तर होत्या. त्यांनी आपल्या देशासाठी स्वतंत्रता मिळवण्यासाठी आपल्या देशाला जे काही आपलं बलिदान दिलं आणि मागे हटले नाहीत. करो या मरो, मागे मत मागे मत पिछे सरो, असे जे आव्हान दिलं त्याप्रमाणे ते वागले आणि देशाला आता ज्या नवीन पिढीला जे स्वातंत्र्य आपण जे भोगत आहोत ते स्वातंत्र्यता त्यांनी मिळवली.